कमीत कमी 70 ते 80 वर्षाचा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केला होता आणि तो रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांना जाण्यासाठी अतोनात त्रास होत होता. नागरिकांची मागणी होती का आम्हाला इथे रस्ता जाण्यासाठी फुटब्रिज या ओव्हरब्रिज काहीतरी आम्हाला करून तुम्ही द्या. कारण नागरिकांची आमच्याकडे मागणी होती. आम्ही त्या मागणीचा पूर्ण पाठलाग केला आणि रेल्वे प्रशासनाने सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. तुम्ही ह्या मार्गाने जर प्रयत्न केले तर तुमचं फुटब्रिज लवकरात लवकर होईल. आणि मुख्य म्हणजे जास्त गोष्ट मेट्रो न्यूज चॅनेल या न्यूज चॅनेलने आम्हाला एवढं सहकार्य केलेले. प्रत्येक गोष्टीला त्यांनी आम्हाला सहकार्य करून आमचं कार्य पुढे कसे नेईल त्यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. प्रची मागणी अशी होती रेल्वे फुटब्रिज तयार होण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 हजार लोकांची मागणी होती. ही येण्या जाण्याचा खूप त्रास होत होता आणि त्या मागणीचा पाठपुरावा आम्ही गुरुनाथ प्रतिष्ठानातर्फे आणि सहकार्यांनी सर्व साथ देऊन हा लढा पूर्ण केलेला आहे. आणि याचे श्रेय श्रीकांत पवार यांना जात आहे. कारण त्यांनी प्रत्येक वेळी त्यांना ज्या मार्गदर्शनाने मी केलं त्या मार्गदर्शनाने त्यांनी पुढे तो लढा नेला आणि पंतप्रधानांपर्यंत तो मार्ग पोचवून त्यांनी मंजुरी पास करून दिली. आणि कमीत कमी आता 5 ते 6 हजार लोकांना ह्या गोष्टीचा फायदा होईल. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा फुटब्रिजसाठी आपल्याला मार्ग मोकळा करून दिलेला आहे. आता आमची शासनाला विनंती आहे हा मार्ग लवकरात लवकर मार्गी लावून तो फुटब्रिज चालू करून देण्यात यावे. गुरुनाथ गायकर प्रतिष्ठान आणि श्रीकांत पवार आमचे गावातले सहकारी आहेत. त्यांनी जे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ते कार्य केलं आणि ते कार्य खरंच नरेंद्र मोदी साहेब यांचे आपले पंतप्रधान देशाचे यांच्यापर्यंत पोचवलं. त्याबद्दल पहिले त्यांचा आभार आणि इतर सर्व रामदास गायकर आणि इतर आमचे गुरुनाथ प्रतिष्ठानचे सदस्य यांना सर्वांना मनापासून आभार. कारण का त्यांच्या प्रयत्नांना हे यश आलेलं आहे. आणि आमचं एकच ध्येय आहे की सामान्य माणसाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय आहे. आम्ही कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नाही तर केवळ जनतेच्या सुरक्षेसाठी आणि हक्कासाठी आम्ही कधीही कटिबद्ध आहोत. हा लढा प्रसिद्धीसाठी नाही किंवा कुठल्या सत्तेसाठी नाही तर माणुसकीसाठी आहे आणि जनतेसाठी जनतेसोबत आणि जनतेच्या हितासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न आम्ही कंटिन्यू चालू ठेवू आणि शासनाने पटकन लवकरात लवकर त्वरित हा काम चालू केलं पाहिजे हेच आमचं ध्येय आहे.